गुड मॉर्निंग. आपण बहुव्रीही समासाची माहिती घेत होतो. बहुव्रीही या शब्दाचा अर्थ शेतकरी किंवा धान्य संपन्न गृहस्थ असा आहे. यामध्ये बहु म्हणजे पुष्कळ आणि व्रीही म्हणजे तांदूळ किंवा धान्य. आता मी एक वाक्य उच्चारतो. माझे कोकणातील मामा बहुव्रीही आहेत. आता असा जेव्हा मी शब्दप्रयोग करतो त्यावेळेला बहुव्रीही हा जो जोड शब्द आलेला आहे ह्या वाक्यामध्ये, या जोड शब्दातील बहुबद्दल मी बोलत नाही किंवा व्रीही म्हणजे धान्य याबद्दल सुद्धा मी बोलत नसतो. तर पुष्कळ धान्य ज्यांच्याजवळ आहे अशा मामांच्या बद्दल मी बोलत असतो. आलं लक्षात? माझे कोकणातील मामा बहुव्रीही आहेत म्हणजे ते खूप श्रीमंत आहेत हे मला सांगायचं असतं. परंतु त्यासाठी मी बहुव्रीही हा शब्द घेतला. शब्दशः अर्थ बघितला तर आपण बहु म्हणजे पुष्कळ आणि व्रीही म्हणजे तांदूळ किंवा धान्य. परंतु ह्या दोन्ही शब्दांच्या बद्दल सुद्धा मला बोलायचं नाही. पुष्कळ असं म्हणायचं नाही, तांदूळ धान्य याबद्दलही म्हणायचं नाही. परंतु बोलत असताना त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी मला सांगायचं असतं. म्हणजेच बहुव्रीही या सामासिक शब्दातील दोन्ही पद महत्वाची नसून त्या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो आणि हा सामासिक शब्द त्या तिसऱ्या पदाचं विशेषण असतं. आणखीन एक उदाहरण आपण पाहूया. पार्वतीने नीलकंठास वरले. पार्वतीने नीलकंठास वरले. आता या ठिकाणी नीलकंठ हा सामासिक शब्द आलेला आहे. विग्रह कसा करता येईल याचा आपल्याला, तर निळा आहे कंठ ज्याचा असा तो. निळा आहे कंठ ज्याचा असा तो, असा त्याचा विग्रह करता येईल आपल्याला. आणि मग अशा वेळी आपण कंठ या पदाबद्दल बोलतो का? नुसतंच कंठ, नीलकंठास वरले म्हणजे निळ्या कंठाला वर मला घातली, आपला नवरा मांडला, असं कधी झालं का हो? म्हणजेच निळा हे त्याचं ते विशेषण असं आणि ते विशेषण विशेष असा संबंध असल्यामुळे खरं म्हणजे ते कर्मधारय समास एकाबद्दल होतो. पण ह्या वरच्या वाक्यामध्ये आता जे आपण उच्चारलं त्यामध्ये निळा असा कंठ म्हणजे गळा या शब्दाबद्दल आपल्याला बोलायचं नाही. कंठ म्हणजे तो गळा आहे की नाही, त्या गळा या शब्दाबद्दल बोलायचं नाही. तर निळा आहे कंठ ज्याचा, अशा त्या भगवान शंकराबद्दल आपल्याला बोलायचं असतं, आहे की नाही. ज्याचा कंठ निळा आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे. ते हलाहल पचवलं, ते विष पचवलं, आहे की नाही. त्या समुद्रातून आलेलं जे काही सुर आणि असुरांचं ज्या वेळेला युद्ध चाललेलं होतं आणि मग समुद्रामध्ये मंथन करायचं ठरवलं आणि प्रत्येकानं काय 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 घ्यायचं जे येईल ते. मग ज्या वेळेला ते विष आलं त्यावेळेला मात्र कुणीच ही घेना आणि त्यावेळेला मग त्या भगवान शंकरांनी ते आपल्या गळ्यामध्ये तसंच ठेवलं. म्हणून तो गळा काळा निळा पडला असं म्हटलं गेलं. आणि मग तो शांत होण्यासाठी म्हणून साप त्याच्या भोवती असतो. साप एकदम थंड असतो, गळ्याभोवती साप असतो, अशी आख्यायिका सांगितली जाते. आता त्या निळ्या गळ्याचं वर्णन करत असताना आपल्याला शब्दशः नाही घ्यायचं, तर त्याच्यावरून त्या भगवान शंकरांचं वर्णन करायचं असतं. त्या शंकराबद्दल आपल्याला बोलायचं असतं. म्हणजेच या सामासिक शब्दातील दोन्ही पदांवरून तिसऱ्या पदाचा बोध होत असतो. नीलकंठ हे शंकर या तिसऱ्याच नामाचं विशेषण असतं. दुसरे एक उदाहरण बघूया आपण. समुद्राने पितांबराला आपली कन्या दिली. समुद्राने पितांबराला आपली कन्या दिली. आता पितांबर हा जो काही शब्द आहे तो सुद्धा मगाशी जसं नीलकंठ होता त्या पद्धतीचाच. पितांबर म्हणजे पीत म्हणजे पिवळं असं वस्त्र. पीत म्हणजे पिवळं असं वस्त्र. यातील वस्त्राबद्दल फक्त जर बोलायचं म्हटलं तर हा कर्मधारय समास होणार. परंतु समुद्रानं पितांबराला आपली मुलगी दिली
या वाक्यातील पितांबर म्हणजे पिवळे वस्त्र असा अर्थ घ्यायचा नाही, तर पितांबर म्हणजे ज्यानं पिवळे वस्त्र धारण केलेलं आहे असा तो भगवान विष्णू. पितांबर म्हणजे तो विष्णू असा अर्थ या ठिकाणी घ्यावा लागणार. पीत आणि अंबर, पीत म्हणजे पिवळं आणि अंबर म्हणजे वस्त्र. या ठिकाणी नुसतं फक्त शब्दशः अर्थ इथं उपयोगाचा नाही, त्या दोन्ही शब्दांना इथं प्राधान्य नाही, तर या शब्दांच्या वरून पिवळं आहे अंबर म्हणजे वस्त्र ज्याचं असा विष्णू या तिसऱ्याच पदाला या ठिकाणी महत्व प्राप्त झालेलं असतं आणि म्हणून पितांबर हे विष्णू या निराळ्या पदाचं विशेषण असतं. आणि म्हणून ज्या सामासिक शब्दातील दोन्ही पदांना प्राधान्य नसून दोन्हीवरून सूचित होणाऱ्या तिसऱ्याच पदाचा त्यावेळी बोध होतो त्यावेळी बहुव्रीही समास होतो असं आपण म्हणतो. आता उदाहरणार्थ लक्ष्मीकांत, लक्ष्मीचा जो कांत तो लक्ष्मीकांत. गजानन, गजाचे आनंद ज्याला तो म्हणजे त्या गणपतीबद्दल बोलायचं आहे. जितेंद्रिय, जित म्हणजे जिंकली, जिंकली आहेत इंद्रिये ज्याने तो. मारुतीरायांच्या बद्दल ते बोलायचं असतं, हनुमंतरायांच्या बद्दल. पद्मनाभ, पद्म आहे नाभित म्हणजे बेंब ज्याच्या तो भगवान विष्णूच्या बद्दल या ठिकाणी बोलायचं असतं. चक्रपाणी, चक्र आहे पाणीत, पाणीत म्हणजे हातामध्ये, ज्याच्या हातामध्ये चक्र आहे, चक्र आहे ज्याच्या हातात किंवा चक्र आहे पाणीत ज्याच्या तो म्हणजे भगवान विष्णू. भक्तप्रिय, आता भक्तप्रिय म्हणजे भक्त आहे प्रिय ज्याला तो त्या देवाबद्दल बोलायचं आहे. अनंत, नाही अंत ज्याला तो त्या परमेश्वराबद्दल बोलायचं, कारण सगळे आपण एक ना एक दिवस जाणार आहे, मात्र अमर असलेला तो भगवान आणि म्हणून त्या भगवानाबद्दल त्या भगवंताबद्दल बोलताना अनंत असं बोललं जातं, नाही अंत ज्याला तो. निरस, आता काय हा पिक्चर एकदमच निरस, हे काव्य एकदम निरस असं आपण म्हणतो की, म्हणजेच नाही रस ज्यात ते निरस. त्याचबरोबर मग सादर, आदराने सहित असा जो म्हणजे तो नमस्कार केलेला असतो आपण त्या नमस्काराबद्दल बोलायचं असतं. आदराने सहित असा जो, सहकुटुंब, कुटुंबाने सहित असा जो. अशा पद्धतीनं हे बहुव्रीही समास होत असतात. असत्य, नाही सत्य ते किंवा सत्य नसलेला. आता ही सगळी बाकीची उदाहरणं मी जी घेतली तर ते वेगवेगळ्या ह्या बहुव्रीही समासातले उपप्रकार आहेत, परंतु आपल्याला ते उपप्रकार काय असं आपल्याला सांगायचं नाही, फक्त बहुव्रीही समास असंच ओळखायचं किंवा त्याचा विग्रह करायचा असतो. म्हणजे त्या मानानं आपल्याला खूपसं व्याकरण आता सोपं आहे, पैकीच्या पैकी मार्क मिळवणार आहे. या ठिकाणी ह्या बहुव्रीही समासाचे जे काही उपप्रकार आहेत त्यामध्ये विभक्ती बहुव्रीही समास, नय बहुव्रीही समास, सह बहुव्रीही समास, प्रादि बहुव्रीही समास अशा पद्धतीनं आणि त्याचे सुद्धा आणखीन वेगवेगळे उपप्रकार आहेत. अशा पद्धतीनं आपल्याला ह्या बहुव्रीही समासाची फोड विग्रह करावायचा आहे. अभ्यासासाठी आपल्याला या ठिकाणी जो तक्ता दिलेला आहे, निघून गेले आहेत प्राण ज्याचे असा तो, म्हणजे काय असणार, सामासी शब्द असे परीक्षेला येणार फक्त. आता याचा शब्द कोणता तयार होणार, निष्प्राण. निष्प्राण म्हणजे निघून गेले आहेत प्राण ज्याचे असा तो. आता इकडं निरस शब्द आहे, निरस म्हणजे निघून गेला आहे ज्यातून रस असे ते, निघून गेला आहे ज्यातून रस असे ते म्हणजे निरस. विग्रह दिला आपल्याला, प्राणासह आहे जे ते, प्राणासह आहे जे ते. तिसरा शब्द बघा, तो सामासी शब्द काय होणार, सप्रमाण. म्हणजे सप्रमाण म्हणजे प्राणासह आहे जे ते. चौथा शब्द दिला आहे गोपाल.
आणि विग्रह विचारला आपल्याला गोपाल, याचा अर्थ जो गायी पालन करतो असा तो, जो गायी पालन करतो असा तो. त्याच्यानंतर 5वा विग्रह दिलेला आपल्याला आणि शब्द विचारला सामासिक. माशासारखे आहेत डोळे जिचे अशी ती. माशासारखे डोळे आहेत जिचे अशी ती म्हणजे मीनाक्षी. मीनाक्षी. आणि 6वा शब्द आपल्याला सामासिक शब्द दिला आणि विग्रह विचारलेला आहे षडानन. षडानन. षड म्हणजे 6, आनन म्हणजे मुख. 6 आनन किंवा 6 मुखे आहेत ज्याला असा तो. 6 आनन कंसात मुखे म्हणा आहेत ज्याला असा तो. अशा पद्धतीनं आपल्याला ह्या शब्दांचा विग्रह परीक्षेमध्ये येणाऱ्या यामध्ये करावयाचा आहे. पुढच्या तासिकेला आपण प्रयोग अभ्यासणार आहोत.